नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवाकरता अत्यंत आनंदाची बातमी. मित्रांनो, महाराष्ट्रातील दोन्ही भागामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. साधारणपणे 25 तारखेलाच तो पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. 25 तारखेला महाराष्ट्रातील 2 ते 3 विभागामध्ये हा पाऊस चांगल्या स्वरूपाचा होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 26 तारखेला कोणत्या भागामध्ये पाऊस असेल याची माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या भागात पाऊस आहे का नाही याची माहिती आपणास हवी असल्यास आपण कमेंट करून नक्की विचारू शकता. कारण या व्हिडिओमध्ये आपण सर्वच गावाची नावे सांगू शकणार नाही, काही गावाची नावे सुटू शकतात. तर त्या संदर्भात आपण कमेंट करून नक्की विचारा. आपल्या कमेंटचं आपण नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, 26 तारखेला महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये पाऊस असेल याची माहिती आता आपण पाहूया. मित्रांनो, बंगालच्या खाडीत निर्माण झालेलं कमी दाब क्षेत्र म्हणजे 24 तारखेला निर्माण झालेलं कमी दाब क्षेत्र हे उत्तर भारतावरून महाराष्ट्राकडे येताना दिसत आहे आणि त्यामुळेच 25 तारखेपासून महाराष्ट्रातील 1 ते 2 विभागामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे 26 तारखेला सुद्धा महाराष्ट्रातील 2 विभागामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये ऑरेंज अलर्ट असणार आहे, काही भागामध्ये ढगफुटी स्वरूपाचा पाऊससुद्धा होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, हा पाऊस नेमका कोणत्या भागामध्ये असेल त्याची माहिती आपण घेऊया. तर मित्रांनो, 26 तारखेला महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. ब्रह्मपुरी या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे भंडारा, तुमसर या ठिकाणीसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता 26 तारखेला आहे. त्याचप्रमाणे रामटेक या ठिकाणीसुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे भंडारा या ठिकाणसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नागपूरच्या संपूर्ण भागात हा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. काटोल या ठिकाणी हा पाऊस असणार आहे. वरुड या ठिकाणसुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे वर्धा या ठिकाणसुद्धा 26 तारखेला चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, आपल्या पूर्व विदर्भासोबतच पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. अमरावती, अचलपूर, आर्वी, मोर्शी या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. धारणी, दर्यापूर, अचलपूर या ठिकाणीसुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पांढरकवडा, आर्वी, त्यानंतर आर्णी, पांढरकवडा, आर्णी, पुसद, उमरखेड, वाशिम, कारंजा, लाड या ठिकाणीसुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या दोन विभाग वगळता इतर विभागामध्ये म्हणजे मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळी असेल. 1-2 ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, परंतु मोठ्या पावसाची शक्यता मात्र दिसत नाही. त्याचप्रमाणे मुंबई ते कोकण किनारपट्टीवर हलक्या स्वरूपाचा पाऊस 26 तारखेला राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी या ठिकाणी, राजापूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबई, त्याचप्रमाणे पुणे, सातारा, नाशिक या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या व्यतिरिक्त जर आपल्या भागातील आपला अंदाज हवा असेल तर आपण कमेंट करू शकता. आपण त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.